हो सर. वेळ कमी आहे. पत्रकारितेचा बुलंद आवाज की पत्रकारिता एक लोकशाहीचा व्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो आणि पत्रकारिता समाजातील लोकांना जागरूक करते आणि महत्त्वाच्या विषयावर माहिती देते असे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सध्याभाई शेख, माजी विद्यार्थी कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल मोखाडा, त्याचबरोबर पत्रकार दैनिक सागर, महाराष्ट्र 10, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते यांनी आज आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या विद्यालयातील शिक्षक वागरे सर, आता माझी सहकारी श्री सोगीर सर यांनी अध्यक्षांची सूचना मांडली तर मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आहे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सध्याभाई शेख, त्याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांचे पालक ज्येष्ठ वक्ते हेमंत साहेब शिंगळे यांना पाहुण्यांना विनंती करतो. कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्वांनी शांत राहायचंय. आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी सध्याभाई शेख, पत्रकार दैनिक सागर आणि मानव सामाजिक संस्था फील्ड ऑफिसर की जे आज आपल्याला ज्येष्ठ वक्ते म्हणून लाभलेले यांच्या हस्ते, त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते अन्नाच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. थोडं शिक्षण वर्षी शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवणारे, बहुजनांच्या मुलांना शिक्षणाचा प्रवाह आणणारे, की ज्यांनी दलित बहुजन समाजाला शिक्षणाच्या गंगेत वाहून आणलं आणि तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवलं, असे थोर शिक्षण वर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील याची 138वी जयंती आणि 138व्या जयंती निमित्त आज सादर होत आहे. तिची व्याख्यानमाला आपण आयोजित करतो की जेणेकरून ज्ञान ते संस्कार, आपले चांगले संस्कार व्हावेत, आपल्या काळी चांगले शब्द पडावेत आणि त्यातून आपण काहीतरी बोलत घ्यावं, या उद्देशाने आज आपल्या विद्यालयात पाचवी पुष्प सादर होत आहे. दररोज आपण 4 दिवस पाहतोय, 4 दिवस ऐकतोय आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घेतोय. या उद्देशाने आज 5वा दिवस आपण या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करतोय आणि सर्वांनी शांततेने ऐकायचंय. अण्णांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. पाहुण्यांना विनंती आहे की आपण असं नसतो व्हावं. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आजच्या 5व्या दिवशी उपस्थित असलेले पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं, स्वागत करणं हे आपले आद्य कर्तव्य आपण मानतो. आणि आज निस्वार्थ वृत्तीने आपल्या विद्यालयात प्रेमाने उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सध्याभाई शेख, की जे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि पत्रकार दैनिक सागर तसेच महाराष्ट्र 10 सामाजिक कार्यकर्ते, की जे आपल्या लेखणीतून, पत्रकारितेतून लोकांसमोर, जगासमोर एक आदर्श मांडतात, खरे सत्य तेच मांडतात, असे सध्याभाई शेख यांचं स्वागत आपल्या विद्यालयाचे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक पागदरे सर यांना मी विनंती करतो की आपल्या कर्मवीर रयत शिक्षण संस्थेची ओळख म्हणून एक रयत मासिक अंक त्यांना एक भेट म्हणून द्यावं आणि त्यांचं स्वागत करावं.
त्याचबरोबर आपल्या विद्यालयात खास करून आग्रहास विनंती देऊन दुसरे पाहुणे म्हणजे आज आपल्याला जे मार्गदर्शन करणारे उद्बोधन करणारे असे ज्येष्ठ वक्ते आरोन सामाजिक संस्था फील्ड ऑफिसर आदरणीय हेमंत शिगळे साहेब आज हे आपल्या विद्यालयात उपस्थित राहिले प्रमुख वक्ते म्हणून त्यांचं स्वागत रयत शिक्षण संस्थेचे मासिक अंक देऊन टोकरे सर विद्यालयातील शिक्षक टोकरे सर यांनी मासिक अंक देऊन त्यांचं हार्दिक असं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. स्काउट क्लॅप कोच उद्या भविष्यात आपल्याला सुद्धा तुम्ही टाळे वाजवणारे आहात. उद्या तुम्ही सुद्धा एक व्याख्याते म्हणून किंवा वक्ते म्हणून तुम्हाला इथं आपल्या शाळेत योगदान द्यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय झालेलाच आहे. आज आपल्याला दोन प्रतिष्ठित व्यक्ती लाभलेले आहेत. सद्दामभाई शेख त्याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून हेमंत शिगळे साहेब. त्यानंतर लगेचच आपण आजच्या जे आपण ज्ञान ते संस्कार जे पाचवे पुष्प आहे की जी व्याख्यानमाळा आपण दररोज ऐकतो आणि आजचा 5वा दिवस या 5व्या दिवसानिमित्त उपस्थित असलेले वक्ते म्हणून आदरणीय हेमंतसाहेब शिंगडे यांना मी विनंती करतो की त्यांनी लगेचच आपलं उद्बोधन सुरू करावं. धन्यवाद सर. अतिशय आनंद होतो या ठिकाणी तुम्हाला बघून आणि आज माझ्या कामाला सारख्या व्यक्तीकडे आज हे पाचवं पुष्प माझ्या हाती आलं. मन मोकळं कधी मोकळं करायचं पाखरू होऊन पाखरांशी कधी मोकळं करायचं पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं. तुमचं दुःख खरं आहे हे तुमचं दुःख खरं आहे कळतंय मला. आई शपथ घेऊन सांगतो तुमच्या इतकं छळतंय मला. पण आज या सगळ्यांसाठी सगळं विसरायचं. आपण चांगलं होऊन अंगणभर पसरायचं. अरे सूर तर आहेतच आपण फक्त झुलायचं. मन मोकळं कधी मोकळं करायचं पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं. कुणीही टेन्शन घेणार नाही. अगदी फ्री राहायचं, हसायचं, बोलायचं, संवाद करायचा. मी काही इथे व्याख्या द्यायला आलो नाही. पण आज या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्ताने आज माझ्या हाती व्याख्यानमाला आलेली आहे. खरंच आज आनंद होतोय की रयत शिक्षण मध्ये आपण शिकलो, वाढलो, घडलो आणि त्याचंच काम आपल्या हाती येते. तर अतिशय आनंद होतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सदाभाई शेख, त्याचबरोबर या शाळेचे प्राचार्य माननीय श्री घोले सर, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, बहुजनांच्या अंधाऱ्यामुळे बाय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरवणारे, विजापूरच्या दत्तासमोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजाम आमदारांच्या बेबंद शाही विरोधात आवाज उठवणारे, शरमजाम कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुले सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या याला मातृस्थानी लेखणारे, महान रचनात्मक प्रतिमेचा रणपुरुष, समर्पण शीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, शतकर्ते, युग प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराज. विद्यापीठ म्हणजेच मासाहेब जिजाऊ महान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि शिवनीती शिव स्वराज्याच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आपले शंभूराज. शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे क्रांती ज्योती सावित्री आई आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुले. माहू मेना हुनी विष्णुदास कठीण वज्रास वेग वैसे, अरे भले तो देऊ काशीची लंगोटी, नाटाळाच्या माती हणू काठी, असे क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे जगद्गुरु तुकोबा. हातामध्ये झाडू घेऊन लोकांच्या अंतर्मने स्वच्छ करणारे संत गाडगे महाराज. कमवासिका हा मुलांच्या मनामध्ये महामंत्र रुजून त्यांच्यातला माणूस जागे करणारे कर्मवीर भाऊरावांना पाटील. निसर्गाच्या कणाकणातून माणसाच्या मनामनातून अनेक पदव्या बहाल करणारे धरती आबा बिरसा मुंडा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती बंधुत्वता,
समता, न्याय आणि महान बोधिसत्व यांचे दर्शन करून देणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक मुखाने बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराजांचा. या महावीरांचा आपण महामानवांचा जयघोष केला, पण तो बेबीच्या झेंडापासून झाला नाही. इथेच दुःख होते. एकदा टाळ्या वाजूया आपण सगळ्यांनी, टाळ्या वाजवा. मधले का माझ्या साखरपुडे लागले ते का शंकर आहे. वाजवा एका जोरात टाळ्या. अतिशय सुंदर व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या नजरेत हे व्याख्यान नाही, माझ्या नजरेत हे प्रबोधन नाही, माझ्या नजरेत हे भाषण नाही. कारण हजारो वर्षापासून विचारवंतांनी व्याख्यान देत आले, प्रबोधन करत आले, पण व्याख्यानाचा जो विचार आहे तो मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही. आपल्या कानापर्यंतच पोहोचला होता, मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेला नव्हता. म्हणून मनाच्या गाभाऱ्यापासून काळजात पोहोचला पाहिजे. म्हणून मी म्हणतो, कोला हालात साऱ्या माणूस शोधतो मी, अरे गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, अखंड या राष्ट्रामध्ये गर्दी झाली, पण बोटावर पोहोचले की आज माणसं जिवंत आहेत. बोटावर पोहोचले की आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रामध्ये माणसं जिवंत आहेत. कारण आजही माझ्या लेकीवर 4-4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. माझ्या लेकीचे तुकडे तुकडे केले जातात. 17-18 वर्षाच्या पोराच्या हातामध्ये दारूचा ग्लास येतो, सिगरेट येतो, दारू येते. का पोरांनो? कशासाठी? कारण हत्तीसारख्या बाबाला तुम्ही लाचार करताय. कशासाठी? कारण हे जीवन अतिशय सुंदर आहे. मी सरांनी मला फोन केला होता, अतिशय आनंद वाटला. आणि खरंच गुले सर म्हटले विषय कोणता घेणार आहात? तर विषय म्हणलं चला सगळी आनंदाने आज मुलांसोबत गप्पा मारायच्या आहेत. कारण फार दिवस झाला संवाद तुमच्याशी केला नाही. आणि हा संवाद करत असताना माझ्याजवळ हे पर्व आलं आणि या पर्वातच मी अतिशय आनंद झाला. सदा पाहुणसाहेब मला फोन आला आणि मला हे जे आजचं पर्व मिळालंय, खोटं नाही सांगत, कारण आज सगळ्यांनी हसायचं आहे. असाच मोहाल भरला होता, शाळेचं प्रांगण भरलं होतं. माझं जेव्हा ठिकाणी व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानात मस्त अतिशय आनंद होत होता. असं तुमच्यासारखंच अतिशय आनंद वाटत. शाळेत गेल्यानंतर एकदम खुश होऊन जाते माणूस. कारण या शाळेच्या भीतीने आपल्याला काही काही शिकवले आणि ह्या शाळेच्या भीती आज मॅडम असतील इथे. एक ते काळ होता आमचा फार वेगळा होता. असंच तुमच्यासारखंच व्याख्यान चालू होतं. व्याख्यान चालू होत असताना आणि सगळे माझ्या व्याख्यानात दंग झाले होते. दंग झाल्यानंतर एक मॅडम आल्या, आमच्या मुलांना काहीतरी ऐकून द्या, चांगले शब्द कानावर पडतील. कारण मी सगळे कुणालाच घाबरत नाही, मी फक्त लहान मुलांना घाबरतो, 1ली, 2री, 3री, 4थीच्या. कारण ते लय डेंजर असतात, त्यांच्यासारखे डेंजर कुणीही नाही. आणि असंच चालू होतं. मॅडम आल्या, आमच्या मुलांना बसवा, मुलांना ऐकून दे, थोडं त्यांच्या कानावर चांगलं पडेल. मी सांगला मॅडमला, कुणालाही बसवा पण मुलांना बसवू नका, कारण त्यांच्यापासून खूप भीती वाटते. कारण ते इतके दंगा करतात, इतके मस्ती करतात. आणि असंच व्याख्यान रंगत गेलं. मॅडमला सांगितलं चला आणा तुमची पोरं. मॅडमनी मला म्हटलं 4-5 पोरं असतील, 10-15 पोरं असतील. आता 1ली ते 4थीची पोरं किती असतात? एकूण 20 किंवा 30 पोरं असतात. पण जवळ त्यांची 50-60 पोरं होती. 50-60 पोरांना घेऊन आल्या मॅडम आणि खूप रंगात व्याख्यान चालू होतं. मी सांगितलं पोरांना बसवा. असंच व्याख्यान चालू होतं. व्याख्यान चालू होत असताना एकदम रंगून गेलं. मुलांना बसवले तिकडे मागे. मी सांगला 20 फूट तरी पोरांना मागे बसवा, कारण पोरांपासून लय भीती वाटते. असंच व्याख्यान चालू होत असताना जवळ व्याख्यान सुरू निम झालं. सगळे माझ्या व्याख्यानात रंगून गेले आणि एक पहिलीचा मुलगा आला, रांगत कधी आला. माझ्या असं खुर्चीवर होतो का एकदम माझ्या स्टाईल मध्ये अगदी व्याख्यान करत असताना आणि तो मुलगा आला आणि व्याख्यान एकदम सुंदर पद्धतीने चालू होतं आणि तो खुर्चीच्या मधून डोकावून बघतोय. मग डोकावत असताना त्याच्याकडे अचानक लक्ष गेलं.
काय रे बाबा काय करतो? असं व्याख्या एकदम रंगात आलं होतं आणि म्हणतो, सर तुमची मागून पॅन्ट फाटलेली आहे. कॅमेरे चालू होते. मला वाटलं आता मी घरात पोहोचलो, आता माझं काही खरी नाही, मी कॅमेऱ्यात पोहोचलो म्हणजे मग माझा सगळा प्रचार होणार. आणि नंतर मी त्याला परत हात लावून बघतो तर काहीच नाही. आणि मग मी ठरवलं, त्या पोराला सांगितलं, काय रे काढ्या काही ते करतो. ते कार्ड कसं सांगताय? सर कसं फसवलं असं सांगत होते. म्हणून माणसाचा माणूस जागा होण्यासाठी थोडा हालात साऱ्या माणूस शोधतो मी. अरे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कारण या राष्ट्रामध्ये प्रचंड गर्दी झाली पण पोटावर बसली एकच माणूस. कारण ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची आहे, ही माती माझ्या कर्मवीरांची आहे, ही माती माझ्या बिरसा मुंडांची आहे, ही माती माझ्या सावित्री आईची आहे, ही माती माझ्या जिजाऊची आहे. अरे स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा एकमेव राजा म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा. या क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची राखरांगोळी करून तुम्हा मला इथे ताटमानेने बसायला चान्स दिलाय, त्याचे आपल्याला एकदा आभार मानायला पाहिजे. एकदा परत त्यांचा जयघोष करू, आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता तर माझं लग्नच होणार आहे, मागचे काय आवाज येत नाही. संत्र्याच्या ज्यूसाला काय म्हणतात? संत्र्याच्या रसाला काय म्हणतात? अरे संत्र्याच्या रसाला ज्यूस म्हणतात. जो कोणी जयघोष करणार नाही त्याला कंजूस म्हणतात. तुम्ही कंजूस आहात का? नाही म्हणजे जयघोष करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ठीक आहे, काय हरकत नाही. तपोवनातून तुझ्या उजळली संत जनाची वाणी. अरे माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. तुमच्यासाठी नररत्न असल्यावर काय म्हणा, काय नाही व्हायचं ना मला डॉक्टर तिथं व्हायचंय का नाही? कारण ह्या शाळेने आपल्याला डॉक्टर दिले, इंजिनियर दिली. शाळा तीच आहे, अनेक विद्यार्थी बनून गेले, अनेक शिक्षक बनून गेले, पण शाळा जशी तशी आहे. कारण ही कारखाना आहे आणि आपल्याला घडवण्याचं एक माध्यम आहे. आणि हे माध्यम असायला कृतज्ञता असायला पाहिजे. ज्या माझ्या आईने माझ्यासाठी काहीतरी केलं, ज्या माझ्या बाबाने माझ्यासाठी काय केलं, ज्या गुरुजनांनी माझ्यासाठी काय केलं, त्यांच्यासाठी आपण काय केलं, त्यांच्यासाठी आपण काय केलं. ज्या मातीमध्ये घडलो, वाढलो, पागडलो, ज्या मातीने मंदिर आम्हाला घडवलं, त्या मातीसाठी आपण काय केलं. आणि स्वराज्याच्या राष्ट्रामध्ये ज्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काहीतरी केलं, त्या शिवाजी महाराजांसाठी आपण काय केलं. जर कृतज्ञता आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण या शाळेसाठी देणं असलं पाहिजे, या राष्ट्रासाठी देणं असलं पाहिजे, या माझ्या तालुक्यासाठी देणं असलं पाहिजे, माझ्या गावासाठी देणं असलं पाहिजे. म्हणून कृतज्ञ असणं महत्वाचं आहे. कारण आज तुम्ही बघत असाल पोरं मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत, महिला टीव्हीच्या आहारी गेलेल्या आहेत. अरे ती कुठून तरी जुई चावडा येते आणि केस उडवते, भुरकन. कशी उडवते? भुरकन. बरोबर ना? कशी येते ती? अशी येते आणि भुरकन. आणि मग काय होतं माहिती आहे का? केस किक लगाओ बाल बढ़ाओ, केस किक लगाओ बाल बढ़ाओ. ते जाहिराती करताय, त्यांना पैसे मिळतात, आपल्याला मिळतात का? आणि आपण त्यांच्यासारखी वागायला बघतो. कशासाठी? आज आपण सलमानचा फॅन होतो, आज आपण शाहरुख खानचा फॅन होतो, आज आपण शाहिद खानचा फॅन होतो, विराट कोहलीचा फॅन होतो, सचिन तेंडुलकरचा फॅन होतो. पण आपले आई वडील राब कष्ट करतात, त्याचा फॅन कधी होणार आहोत? तुम्ही जेवढा येते आणि ती सोडते भुरकन. अरे आधी तिचा नवरा टकले आहे, त्या टकलावर ते टाक केस किक आणि रगड, केस किक लगाव बाल बढ़ाओ. आई शपथ घेऊन सांगू टकले आहे तिचा नवरा, खोटं नाही सांगत. आणि अजून सांगायचं आहे मला, शाहरुख खान ओळखता ना? काही मुली तर शाहरुख लवली लगाव, शाहरुख लवला ना, शाहरुख लवली. पहिले ती इतना बोला
दूसरे दिन इतना गोरा और सातवें दिन तो गोराच गोरा। कहते क्या चालू गाने को, अरे ये लड़की वाले क्यों लगाते हो, ये फैरन लवड़ा लगाओ। आता सुनाओ काय आणि चॉकलेट वगैरे सोडतात मस्त वरून फॉल पावडर पॉपकॉर्न। आणि काय सांगायचं आता, हा आणि उन्हातून फिरून आल्यावर तसं डुक्कर उभा कसे लावतं, अरे सौंदर्य असलं पाहिजे, बुद्धांकर सौंदर्य होतं, आंबेडकरांकर सौंदर्य होतं, माझ्या कर्मवीरांकर सौंदर्य होतं। रात्र दिवस काम करत होते, अरे किती किती काम काम काम, अनेक वर्ष काम केलं, म्हणून आज तुमच्या आमच्यात हे जिवंत आहे। जर आपल्याला काम करायचं असेल तर जिवंत राहिलं पाहिजे, कारण माझ्या झोपलेल्या पिढ्या मला जागायला पाहिजे, तुम्ही झोपतो का कधी असं वागायला पाहिजे, माझ्या झोपलेल्या पिढ्या मला जागायला पाहिजे, सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे। आपण आंबेडकरांसारखं वागलं पाहिजे। तुमच्या भागी येणारच आहे मी, कोणीही बदलणार नाही माझ्यापासून, कारण मी आज आलोय आणि तुम्हाला हसवल्याशिवाय मी जाणार नाही। हसवता हसवता परिवर्तनात्मक पेरून केल्याशिवाय राहणार नाही, कारण मी हसवायला आलो नाही, मी रडवायला आलो तुम्हाला, कारण तुम्हाला जी जाणीव पाहिजे ना, ज्या आईने माझ्यासाठी कष्ट केले, ज्या बापाने माझ्यासाठी कष्ट केले, त्याची तुम्हाला जाणीव नाही। अरे बाप रात्र दिवस कष्ट करतो, आई रात्र दिवस करते, तुम्ही सांगा आज आईला गेल्यानंतर एक प्रश्न विचारायचा की आई मला जन्म देताना तुला आत्ता यातना तुला वेदना किती झाल्या ग, आईच्या चटकन डोळ्यात पाणी, कारण तिच्या वेदना, कारण तुझी दूध देते ग तुम्हाला जन्म देताना, आणि त्या आईला विसरता तुम्ही, त्या बापाला विसरता तुम्ही, अरे पाय लाग जन्म देताना पहिला तुमच्या गालाचा मुका आई घेते, अरे पहिल्या तुमच्या हातावर खेळतो तो बाप खेळवतो, आणि त्या बापाला विसरता। 20 वर्षाचा झाला का कोणीतरी आमच्या आयुष्यात येतंय आणि आपलं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतंय, कशासाठी बोलणं, कारण ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापाने जन्म दिला, त्यांचे उपकार तुम्ही कसे फेडणार, तुम्हाला उपकार फेडण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल। अरे राम राम कष्ट आहे, आई सकाळी उठते, किती वाजता सकाळी उठते आई, 3 वाजता 4 वाजता, आणि झोपते किती वाजता 11 वाजता, त्याची तरी जाणीव असायला पाहिजे। तुम्ही इकडे मज्जा मारता, अरे वडील एक आपल्या आईला 102 चा ताप असतो, आपल्या आईला 102 चा ताप असतो, तरीही सांगत नाही की माझ्या मुलीला उद्याला कोण करून देईल, सकाळी उठते 102 चा ताप असताना सकाळी उठते, तुम्हाला डबा बनवते, तुम्हाला खायला देते, आणि तुम्हाला तयारी करून शाळेत पाठवते। त्या आईला तुम्ही विसरून जाता, कशासाठी पोरांनो, जो बाप सकाळी जो बाप राब कष्ट करतो राबतो, त्याला पण दुखत असेल ना, शरीर आहे ना, तो रोबोट आहे का बाप आपला, रोबोट आहे नाही ना, पण तरी पण सकाळी उठून पहिला सोडून शेतावरचं काम करायचं, राब राबायचं, आणि त्या बापाला तुम्ही पायाखाली तुडवता, कशासाठी पोरांनो, आयुष्य एकदाच आहे, सुंदर आहे, आपण जगलं पाहिजे, पण त्या अगोदर आपलं जीवन कृतज्ञता, मी सांगितलं ना कृतज्ञता बाळगता आली पाहिजे, आणि ही कृतज्ञता फेडण्यासाठी ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी केलं, ज्या बापाने आपल्यासाठी काय दिलं, नक्कीच प्रश्न विचारा, आई मला जन्म देताना तुला किती यातना झाल्या असतील, किती वेदना झाल्या असतील, मला जरा सांग। आईच्या डोळ्यात चटकन पाणी येईल तुम्हाला सांगेल, कारण काही आईला तुम्हाला जन्म देतानाच वर निघून गेल्या, म्हणून सांगतो आईचे पाप फेडायचे असेल कधीतरी आईच्या पायाला हात लावा, जाऊन एकदा हात दाबा, आणि मग कळेल आपली आई काय आहे, मग कळेल आपला बाप काय आहे। आई सकाळी उठते, राब 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 राब, नवऱ्याचं करायचं, पोराचं करायचं, मुलाचं करायचं, मुलीचं करायचं, पाहुणे आले त्यांचं करायचं, सगळ्यांचं करायचं, राब राब राबायचं, तरी पण त्या आईकडे कोणी लक्ष देत नाही। 102 चा ताप असतो, तरी पण आई सांगत नाही का मी करू नको, माझ्या मुलीला हे द्यायचं आहे, माझ्या मुलीला ते द्यायचं आहे, माझ्या मुलीने असं केलं पाहिजे, माझ्या मुलीने तसं झालं पाहिजे, जे मी जग पाहिले नाही ते माझ्या मुलीने बघितलं पाहिजे, माझ्या मुलाने बघितलं पाहिजे, हेच स्वप्न असतं आपल्या आई वडिलांचं। आणि ज्या वेळेस तुम्ही काम करता, आणि काम करत असताना ज्यावेळेस तुम्ही या स्टेजवरती जेव्हा तुमचा सन्मान होतो, त्यावेळेस आई वडिलांच्या डोळ्यात जेव्हा खळखळ पाणी येते, ते त्यांचा आनंद असतो आहे, ते त्यांचं काम आहे। म्हणून आईला आई पण आणि बापाला बाप पण कधी येते, जेव्हा माझा मुलगा चांगलं काम करतो, माझी मुलगी चांगलं काम करतो, तेव्हा आईला आई पण येते आणि बापाला बाप पण येते। आयुष्य छोटा आहे,
या जन्मावर या जगण्यावर शतदा शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. अरे हिरवी हिरवी प्राणदशी ही रुजून आली पाती. पुणे काजरी बघून कुणाचे हळवे रोड स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा शतदा प्रेम करावे. आणि स्वतःवर प्रेम करायला शिका मुलांना. नंतर दुसऱ्यावर प्रेम करा. कोणीतरी आपल्या आयुष्यात येतंय आणि 20 वर्षाचं प्रेम, 20 वर्षाची भावना तुम्ही आई वडिलांना विसरून जाताय, कुत्र्यासारखं लाचार करताय. कितीतरी आज राष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल आई वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये नेताय. कितीतरी खालीमान घालायला लावता. कशासाठी कोणा? कारण ज्या आईने आम्हाला जन्म दिला, ज्या बापाने मला जन्म दिला, त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. कारण बापाला तुम्ही बघत असाल, बाप शेतावर जातो, काटा नाही बघत, दगड बघत नाही, कासा बघत नाही, काही बघत नाही, पण काम करत असतो. कारण का? मी जर आज कष्ट केले नाही तर माझी मुलगी काय खाईल. मी जर काम केले नाही तर माझ्या मुलगीला उद्याचं काय मिळेल याचं स्वप्न बघत नाही आणि काम करत राहतो. कारण आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे अतिशय सुंदर आहे. या जगण्यावर या जन्मावर शतदा शतदा प्रेम करावे. आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, नंतर दुसऱ्यावर करा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतीला गेले. विलायतीला जात असताना तिकडे जात असताना त्यांनी अनेक काम केलं, अनेक खस्ता खाल्या, पावाच्या तुकड्यावर दिवस काढले. पण रमाईचे तेवढेच कष्ट सांगता येणार नाही. कारण रमाईचे कष्ट त्याच्या इतकेच होते. कारण रमाई नसती तर बाबासाहेब तरी चांगले जगले नसते. कळलं ना? कारण 4-4 मुलं आपल्या डोळ्यात देखत निघून जात आहेत. 4-4 मुलं माझ्या डोळ्यात देखत निघून जात आहेत. रमाई एकटी सांभाळते इकडे मुलांना. आणि रमाई ज्या वेळेस पत्र पाठवते, बाबासाहेब तुमचा रमेश नावाचा मुलगा वारलेला आहे, माझ्याकडे पैसे नाही, काय नाही. कारण तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की औषधा वाचून रमेशचा जीव जातोय. कारण एवढं वाईट परिस्थितीत ते जीवन जगले. म्हणून अत्यंत सुखी असेपर्यंत त्यांचं नाव आहे. मध्ये कर्मवीर राणा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. अरे गाडगेबाबूचा एक मुलगा वारला, त्यांना पत्र आलं, टपाल आलं आणि त्यांच्या कानात जाऊन सांगलं की गाडगेबाबा तुमचा एक मुलगा वारलेला आहे. गाडगेबाबा त्यावेळेस रत्नागिरीत होते. त्यांचं कीर्तन चालू होतं, लोकांचे अंतर्मन स्वच्छ करत होता, कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत होता. आणि प्रबोधन करत असताना त्यांना निरोप आला की तुमचा एक मुलगा वारलेला आहे. आणि असं होत असताना गाडगेबाबांनी एकच उत्तर दिलं त्या कीर्तनामध्ये, असे गेले तर कोट्यानं कोटी, काय रडू मी एकासाठी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. एवढं भयान काम होतं त्यांचं. म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत आज मी बघत असताना गाडगेबाबा शिकलेले होते नाही, पण आज विद्यापीठाला त्यांचं नाव आहे, शाळेला त्यांचं नाव आहे, गावागावात त्यांचं नाव आहे. म्हणून त्यांनी, ज्या महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली, कधीच 4 भिंतीचा संसार केला नाही, कधीच नाही केला 4 भिंतीचा संसार. म्हणून आज राष्ट्रामध्ये त्यांच्या विचारांची गरज आहे, प्रेरणा आहे. कारण हे छोटं मोबाईल आलं, मोबाईलचे युग आलंय. काही मुलं तर चादरीतच मॅडम बघताय, आई आली ठेवतो ते मोबाईल, एक चौकटीचा मोबाईल. कोणी पबजी खेळतंय, अरे कशासाठी मोबाईल? सर आम्ही आता सर्वे करताना अतिशय वाईट वाटतंय की चौकात गल्लीवर मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. रात्रीच्या वेळेस अंधारात राहत आहेत मोबाईल घेऊन आणि त्या मोबाईल मध्ये काय करतात त्यांनाच माहिती आहे. कारण मोबाईल चांगला आहे का मुलांना? चांगला आहे, पण वापर करता आला पाहिजे. कारण मोबाईल चांगला आहे, कारण आज तुम्ही बघत असाल इकडचं शकंदात माहिती तिकडे जाते, तिकडची शकंदात माहिती इकडे येते. युग खूप जवळ आलं, पण आपण विसरलोय, आपलं जीवनच विसरलोय. कारण आपला संवादच नाही. एक काळ असा होता, माझे आई वडील धुनी पेटून बसत होते, 4 चांगल्या गोष्टी सांगत होते. पण आता तसं नाही. मुलगा वेगळ्या कोपऱ्यात राहतो, माझी आई वेगळ्या कोपऱ्यात राहते. आई टीव्ही लावून देते, 4 दिवस सासूचे पुढचं पाऊल चांगलं ना, रंग माझा वेगळा. किती वेगळा तुमचा रंग आहे. आणि तिकडे डाळ जरूर नाही जाते, दूध उडतही जातंय, तरी आमच्या आईला माहिती नाही.
आणि मग कधी येतो पुढचा एपिसोड कधी येतो, पुढचा एपिसोड कधी येतो. हे एपिसोड होत असताना इकडे डाळ आपली सुकली जाते, जळूनही जाते, तरी आपल्याला माहिती. कारण आज आम्ही सर्वे करत असताना अतिशय वाईट वाटतंय. आणि हा सर्वे करत असताना एक 2-4 मुलं बंगल्यावरती बसलेले होता. आणि असं सर्वे करत असताना अतिशय वाईट वाटलं की तो मुलगा सर 12-12 तास वरतीच राहायचा टेरेसवर. आणि तिथे त्याचा पबजी खेळत असताना त्याला काही भान राहायचं नाही. ना त्याचं जेवण वेळेवर, ना त्याचं अग्न उठणं वेळेवर. आणि काय सांगू कशासाठी, कारण आपण गुंतलेलो आहे कुठेतरी या जगात. वास्तविकतेचे दर्शन द्या तुम्ही. मी सांगू तुम्हाला किती, अरे डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनूया आधी, माणूस बनूया आधी. आपल्याला माणूस होणं गरजेचं आहे. कारण ह्या भीतीने आम्हाला डॉक्टर दिले, इंजिनियर दिले, वकील दिले, डॉक्टर दिले, मोठमोठे अधिकारी दिले. पण माणसाचा माणूस बनण्यासाठी शाळेतच यावं लागतं. आणि माणसाचा माणूस बनण्यासाठी हा कारखाना शाळेतच आहे, दुसरे कुठेही नाही. कारण शिक्षक जेवढे आपले कार्य करतात तेवढं कुणीही करू शकत नाही. कारण गुरुदेव ब्रह्मा, गुरुदेव विष्णू, गुरुदेव महेश्वरा हे आपले गुरु आई वडीलच आहेत. तुम्ही शाळेत येताना त्या गेटला तुम्ही आधी हात लावला पाहिजे. कारण इथे जे भेटते ती जुनी भेटते, ज्ञानाची जुनी. कारण तुम्ही बघत असाल कणाकणातून ज्ञान वाढवायचं असेल, माणसाला माणूस बनायचा असेल तर आपल्याला शाळेतच जावं लागतं, दुसरी कुठेही नाही. आवाज येतो का माझा तुम्हाला मागे? हो. ज्याची बाग जुळून आली त्याने 2 फुले द्यावी, ज्याचे सून जुळून आले त्याने 2 गाणी गावी, ज्याच्या अंगी झुकले ढग त्याने उंजळभर पाणी द्यावं, आणि आभाळ एवढी ज्याची उंची त्याने थोडं खाली येवं. कारण ही माणसं अभ्यास करूनच खाली आहेत म्हणून ते एवढे मोठे आहेत. हा सदाबाई पत्रकार आहे. आणि हा पत्रकार एक चौथा स्तंभ म्हटला जातो. आणि नक्की त्यांचं काम उत्तमजोग आहे. कारण एक मगाशी आमचं चर्चा सांगितली, एक माणसाला गाडीवर पडला आणि पडल्यानंतर सदाबाईंनी त्याच्यासाठी कार्य केल्यानंतर त्याला दवाखान्यात पहिले पोहोचलं. दवाखान्यात जात असताना तिथे त्याला उपचार केले, सगळं त्याचं केलं, त्याला व्यवस्थित केलं, नंतर हा माणूस घरी आला. म्हणजे एवढं मोठं काम करतात. कारण माणुसकी जपायची असेल तर आपल्याला इकडून घेण्याला मदत केली पाहिजे ना? केली पाहिजे ना? मी आईला मदत करता? किती करता सांगा बरं? नाही करत ना? काय करतो? आईला मदत केली पाहिजे, शिक्षकांना मदत केली पाहिजे. कारण आई नंतर ज्या मॅडम, जे शिक्षक आहेत ते तुमचे दैवत आहे, दुसरं कुणी नाही. तुम्ही मंदिरात जाल, देव शोधा, देव मिळणार नाही. पण इथे जिवंतपणे देव बसलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी तुमच्यासाठी जे ताट मागणी बसलोय त्यांच्यामुळे मी इथे बोलतोय. नाहीतर माझी एवढी हिंमत नसती तुमच्या जवळ येण्याची, तुम्हाला बोलण्याची. कारण त्यांच्यामुळे कणाकणाने ज्ञान फुलवणार आहे, मातीच्या गोळ्याला आकार देणारे हेच गुरुवर्य आहे. आणि गुरुवर्यासाठी आपण आदर राखला पाहिजे. कारण आज मला आदर कुठेतरी दिसून येत नाही. हा आदर आपल्यात निर्माण झाला पाहिजे, आपण आपल्यात रुजवला पाहिजे, आपण केलं पाहिजे. कारण तुम्ही एवढा आदर केला. आज सर तुम्हाला मारायची अनुमती नाही, पण मला तर आहे. कारण मी शिक्षक नाही, मी कोणत्या संस्थेचा हे नाही. पण त्या गुरुजनांनी मारलं सहन करण्याची शक्ती ठेवा. कारण छडी लागे चमचम, विद्या येई घमघम. जोपर्यंत, कारण तुम्हाला मारलं का लगेच घरी जातं, मग चालली आई कोणी टाकून, बरोबर ना? कुणी माझ्या पोराला पावडर लावून येते शाळेत सरांसोबत. कुणी माझे पोराला की आई येते आवडून. अरे कशासाठी? आईला सांगा मारू दे, जे शाळेतलं दुःख असतं ते शाळेतच ठेवा, 4 भिंतीच्या आत ठेवा, आणि हे दुःख सहन करायला शिका. कारण आजकाल तुम्ही बघत असाल, जो शिकला विद्यार्थी झाला तोच पुढे गेलेला आहे. ज्याने आगाऊपणा केलेला आहे तो गल्ली गल्लीला फिरत आहे. त्याचा दिवस कुठे आहे? त्याचा दिवस इथून जायचं सातपूरला गेल्यानंतर आपण कष्ट करायचे. किती वाजता इथे यायचं? 11-12 वाजता. आणि हे 11-12 वाजत असताना कितीतरी त्रास आहे. गाडीत जायचं, कधी गाडी पडली, कधी काय होईल, एवढा प्रवास करायचा.
म्हणून तुम्हाला जर चांगलं व्हायचं असेल, चांगलं सक्षम जीवन जगायचं असेल तर अभ्यास करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लवकर. 18 तास अधिष्ठान मांडलं. काय झालं? एक माय माऊली माझी 150 वर्षापूर्वी घराच्या बाहेर निघली. ती माऊली घराच्या बाहेर निघली. घराच्या बाहेर येत असताना कुठे तिच्यावर रस्ते लागलाय? दगडांचा मारा झाला, तिच्यावर मातीचा मारा झाला, चिखलाचा मारा झाला. लोकांनी हिंदवलं तरी पण ती माऊली एक हातात पिशवी, एक हातात तिच्या लुगडं, एक अंगावर लुगडं. 25 मिनिटात बेल भरत असताना हे सगळं सुटत. आणि घराच्या बाहेर निघत असताना पट्ट्यावाड्यात जायची, 9:30 झाले. शिकवायची. एक माऊली घराच्या बाहेर निघली, 9:35. तिच्या हातात पिशवी, त्या पिशवीत एक लुगडं आणि एक अंगावर लुगडं, एवढी तिची संपत्ती. एक पट्ट्यावाड्यात जायची, पट्ट्यावाड्यात बापरे, मजा येते जायची माझी. आणि माझ्या 5-6 मुलींना शिकवायची आणि पुन्हा घरी जायचं. जेवढ्या वेदना तिला शरीराला होत होत्या तेवढ्याच वेदना तिच्या मनाला होत होत्या. आणि म्हणून ती सावित्री आई जर तुमच्या आमच्यात नसती तर तुम्ही ते ताटमानेने बसल्या असत्या का? मग तुम्ही तुमचं वाघिणीसारखं जीवन आहे, ती जर घरात बसली असती तर तुम्ही पण इथे घरात बसल्या. त्याच्याबरोबर फातिमा शेख त्या पण खांद्याला खांदे लावून लढल्या, म्हणून आज तुम्ही इथे ताटमानेने बसला. अरे तारा राणी, तुम्हाला माहिती आहे का तारा राणी कोण होत्या? शिवाजी महाराज निघून गेले, संभाजी महाराज निघून गेले, राजाराम महाराज निघून गेले, संभाजी महाराजांचं बलिदान झालं. आणि औरंगजेबाला वाटत होतं का हे राज आता माझं आहे आणि हे राजा माझं आहे, माझं आहे, त्याला वाटत होतं. पण एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावर सवार झाली आणि लढली. म्हणून तुम्ही त्या तारमाने बसलाय की तारा राणी आहात, तुम्ही तारा राणी आहात. तुम्ही गीता फोगाटा, तुम्ही किती उषा आहात, तुम्ही कल्पना चावला आहात, पण तुम्ही शोधत नाही. अरे शोधलं पाहिजे स्वतःला, स्वतःचा शोध घेतला पाहिजे. आणि स्वतःचा जेव्हा शोध घेतला, बुद्धांना वाटलं की आपण हे राज्य सोडलं पाहिजे आणि नक्कीच त्यांनी राज्य सोडलं. सोडल्यानंतर 6 वर्ष झाली. 6 वर्ष जंगलात भटकत असताना, ज्ञान साधना करत असताना एक दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाल्यानंतर त्यांना बुद्ध प्राप्त झालं. आणि बुद्ध प्राप्त झालं म्हणून फार सोपं नाही आणि फार कठीण नाही. तर केलं तर आपल्यावर आहे. म्हणून आपल्या मनाला शोधलं पाहिजे. आपण आपला अंतर्शोध घेतला पाहिजे. माझ्यात काय आहे, माझ्यात काय चांगला खेळाडू असेल. अरे विराट कोहलीला माहित होतं का मी एवढा प्रसिद्ध होईल, पण 18 तास घरात प्रॅक्टिस करत राहिला. एक 12वी शिकलेला मुलगा 18 तास सराव करत राहिला. सराव करणं महत्व आहे. आणि जर आपला सराव नसेल, सचिन तेंडुलकरला माहित होतं का मी क्रिकेटचा देव होईल, पण क्रिकेटचा देव झाला कारण त्याला माहित आहे ग्राउंडवर गेल्यानंतर सराव 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 आणि हा अपयशाचा सराव आला पाहिजे. गौतम बुद्ध ध्यानास्थ बसले होते आणि बसत असताना 2-4 मुलं आली. आंब्याच्या झाडाखाली ध्यान साधना करत होते. आंब्याच्या झाडाखाली मुलं आली आणि आंबे पाडू लागले. पाडता पाडता गौतम बुद्धाच्या डोक्याला जो दगड लागला आणि दगड लागल्यानंतर गौतम बुद्ध उठल्यानंतर त्यांच्या डोळ्यात गळगळ अश्रू आले. कारण या झाडाला काहीतरी पोरं मारतात तर झाड त्यांना फळ देतंय, पण माझ्याजवळ काहीच नाही. म्हणून गौतम बुद्धांना मुलांना वाटलं गौतम बुद्ध का रडतात. रडत असताना त्यांना विचारलं, बाबा तुम्ही का रडता, बाबा तुम्ही का रडता. तर गौतम बुद्धांनी एकच उत्तर दिलं की माझ्याजवळ तुझ्यासाठी देण्यासाठी काही नाही, म्हणून मला वाईट वाटतं. कारण नंतर बुद्धांनी ठरवलं की आपण दिलं पाहिजे. म्हणून ज्ञान दान देण्याचं काम केलं ते गौतम बुद्धांनी आणि पहिला माणूस या राष्ट्रात ठरला. आयुष्य खूप सुंदर आहे मुलांनो, जगता आलं पाहिजे. अरे त्या फुलपाखराला माहित आहे का? नाही माहिती. फुलपाखराला माहित आहे माझं जीवन किती दिवसाचं आहे? नाही माहिती. 7 दिवसाचं जीवन आहे, पण कसं ह्या झाडावर त्या फुलावर उडत फिरतंय. तसं आपलं पण जीवन आहे, आपण पण जगलं पाहिजे. बिरसा मुंडांना माहित होतं मी 25 वर्ष जगतो. नागा काटकरींना माहित होतं मी 20 वर्ष जगतो. संभाजी महाराजांना माहित होतं मी 32 वर्ष जगतो. शिवाजी महाराजांना माहित होतं मी 50 वर्ष जगणार आहे. पण त्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक मोठं काम करून ठेवलं. म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहात आणि चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांचं नाव आहे. कारण त्यांनी कमवलं, त्यांनी स्वतःचा संसार केला नाही, राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहात. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची बघता येईल माझ्या देशा अवदेशा. तुकडोजी महाराज म्हणतात जर आपण सक्षम नसेल
तर राष्ट्र सक्षम होणार नाही. आणि राष्ट्र सक्षम करायचं असेल तर तुम्हा आम्हाला जिवंत राहिलं पाहिजे. कारण या ठिकाणी आज बघत असाल चालता चालता लोक कापले जातात, बोलता बोलता अत्याचार होतोय. कशासाठी? कारण हे आपल्याला आयुष्य कळलेलंच नाही अजून. म्हणून हे जीवन भेटलेलं आहे, हे जीवन अतिशय आनंदाने जगायचं आहे. असंच आमचं तुमची हे होते का, चाचणी होते, घटक चाचणी. अशी घटक चाचणी होत असताना शाळेत खूप मजा असायची. मी पण आदरणीय विद्यार्थी होतो, पुढेच बसायचो. मस्ती काय हे काय असं चाललं आमचं. आणि मस्ती करता करता एकदम मोहाल राहायचं आमच्या शाळेत. कोणाचे केस ताणायचे, कोणाचे काय करायचे, चिचा राहायच्या आमच्या ह्याच्यात, काय काय राहायचं. आणि असंच आमची घटक चाचणी होत असताना घटक चाचणी मस्त चालायची. आणि जयश्री धोनी नावाची मुलगी होती, खूप हुशार होती, खूप हुशार होती. आणि एक विलास नावाचा मुलगा होता. आणि अशी आमची घटक चाचणी होती. घटक चाचणी होत असताना मस्त पेपर, दुसऱ्या दिवशी पेपर आहे. सर मला सांगायचे, हे म्या जर का पेपर कोरा सोडला मेलास. आणि खरंच असं वाटायचं का अभ्यास काही नव्हती मी, अभ्यासाचं कारण पत्ता नव्हता. कारण असं तुमच्यासारखं उन्हाळ फिरायचो, इकडे दप्तर टाकला का खेळायला जायचो. आणि खेळत असताना मस्त मजा राहायची. म्हणून सरांनी सांगितलं, जर का पेपर कोरा सोडला का मेलास. आणि मग पेपर देत असताना दुसऱ्या दिवस घटक चाचणी आहे, अभ्यास करून गेलो, काय वाचलं मलाच कळलं नाही. आणि जयश्री नावाची मुलगी खूप हुशार होती. आणि तिचा पेपर ॲक्युरेट असायचा, कारण तिचा 20 पैकी मार्क पडायचे. आणि पेपर मस्त दिला सरांनी, पाठपोट तिथला रंगवायला, इकून तिकून सगळा रंगवून टाकला, निळाचे निळा पेपर करून टाकला. आणि जोड्या लावायला मस्त आल्या त्या, इकून तिकडे जोड्या लावल्या. सरांनी जेव्हा पेपर चेक केला तेव्हा फक्त 2च मार्क मला पडले. आणि त्या जयश्री नावाच्या मुलीला 18 पैकी 20 पैकी 18 मार्क पडले ते. पण मग सरांनी जयश्रीला पुढे हात करायला लावून छड्या दिल्या. छड्या दिल्यानंतर त्या हेम्याचा पेपर बघ कसा रंगलाय, तरी त्याला मार्क पडले. आणि तुम्ही 2 मार्काचा कोरा का सोडला. पण दुसऱ्या दिवस जेव्हा सरांनी पेपर चेक केले आणि पेपर चेक करत असताना सरांना हुडहुडी आली, थोडीशी थंडी वाजली, घामही आला. कारण त्यावेळेस वाक्यप्रचार आला होता, रसा तळाला जाणे. आणि हा वाक्यप्रचार खूप सुंदर विलासने लिहिला होता. तुम्हाला येतात ना वाक्यप्रचार? येतात का नाही? बोलत राहा, येतात का नाही? वाक्यप्रचाराला का रसा तळाला जाणे. तर त्या विलासनी लिहिला होता, रसा तळाला जाणे म्हणजे काय. तर त्या विलासनी लिहिला होता, रसा तळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे. विलासचा असा मटण वरती आला होता. आणि सरांना थंडी वाजली. सरांनी, कारण त्यावेळेस असं काही लिहिलं का, मस्ती केली का 1-2 दिवस पोरं पळून राहायचे. आणि ज्यांचे आमची जायचे त्यांना आणायला जाऊन कोणी पायाला धरायचं, कोणी हाताला धरायचं. त्या दिवस विलास काय घरी नव्हता. आणि कुठे जाऊन विलास राहिला का आपल्यालाच माहिती नाही, कारण त्याचं मटण शिजत होतं ना त्या पेपरामध्ये. असं काम चाललं. म्हणून त्या विलासला दुसऱ्या दिवस आणलं. आम्ही सगळे मुलं शोधायला गेलो, तिकडून धरून आणलं. धरून आणल्यानंतर मग काय, सरांना खूप आनंद झाला. असं काळ होता आमचा, एकदम आनंद. आणि त्यावेळेस जर सरांनी मारलं, एक तर पॅन्ट वल्ली व्हायची, नाही तर पिवळी व्हायची. एवढे मारायचे सर, एवढे मारायचे. आता तर तुम्हाला मारलं तर लगेच तुम्ही घरी तक्रार करता, मारायचं नाही. अरे मारू द्या, आपल्याला घडायचं असेल तर आपल्याला सहन करावे लागेल. त्या दगडाला सोसावं लागतं, म्हणून त्याच्यातून मूर्ती होते. त्या झाडांना पाणी घालावं लागतं, म्हणून ते झाड. फुलाफुलांचे रंग घेऊया, फुलाफुलांचे रंग घेतले पाहिजे. झाड कसे उंच तसे उंच होऊया, फुलाफुलांचे रंग घेऊया. झाड कसे उंच तसे उंच होऊया. आपण उंच झालं पाहिजे, झाडासारखं उंच झालं पाहिजे, एवढी उंची असली पाहिजे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अधिष्ठान मांडत होते. संभाजी महाराजांचं बलिदान झालं, किती यातना होत्या, किती यातना. तुम्ही सांगा संभाजी महाराजांचं जीवन काय होतं. अरे जेव्हा संभाजी महाराजांचा कैद झाली आणि कैद झाल्यानंतर त्यांच्या अंगाच्या काकड्या काढल्या, बोटं काढली, डोळ्यात तळ्या टाकल्या, त्या आपल्या अंगाला मिठ चोळले. आणि तरी त्या वेदना सहन करून आपल्या बापाचं स्वाभिमान टिकवण्याचं काम केलं त्या संभाजी महाराजांनी. एवढं मोठं काम आहे, एवढं मोठं काम आहे. तुम्ही बापासाठी काय करता सांगा. अरे बापाला कधी बघायचं, बापाला कधी बघायचं, जेव्हा रात्रीचे बाप झोपलेला असेल, आई झोपलेली असेल, आणि त्या ठिकाणी जाऊन बघायचं. त्या बापाच्या अंगावरचं बन्यान फाटलेलं असतं, बापाच्या पॅन्ट फाटलेली असते,
बापाची चप्पल फाडलेली असते आणि म्हणून बाप शाळेत येताना बघायचं नाही. बाप कधीतरी आपल्याला कपडे घेऊन येतो तेव्हा बघायचं नाही. बापाला त्याच वेळेस बघायचं ज्या वेळेस त्याच्या अंगावर आणि तुमचं खूप दुःख आहे, खूप दुःख सहन केले त्यांनी. आणि म्हणून त्या बापासाठी आपण पान फेडलं पाहिजे. ज्या गुरुजनांनी आपल्यासाठी केलं त्या गुरुजनांसाठी आपण काम केलं पाहिजे. ये अर्पण की धरती है, ये तर्पण की धरती है, अभिनंदन की धरती है, ये वंदन की धरती है. यहाँ का कंकर कंकर शंकर है, यहाँ की नदी नदी गंगा है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे भी इसके लिए. तर देशासाठी आपण मान दिलं पाहिजे, या राष्ट्रासाठी दिलं पाहिजे. वो खून कहो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं. वो खून कहो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं. वो खून कहो किस मतलब का आज के देश के काम नहीं. अरे देशासाठी जर लढायचं असेल तर त्या 12 वर्षाच्या मुलाला विचारा, भगतसिंगांना विचारा. कधीतरी भगतसिंगांना वाचा. भगतसिंगांना जेव्हा विचारलं तुमची शेवटची इच्छा काय, तुमची शेवटची इच्छा काय आहे, त्यावेळेस ते एक पुस्तक वाचत होते. आणि ते पुस्तक वाचत असताना एक क्रांतिकारक दुसरे क्रांतिकारक से बात कर रहा है. आणि म्हणून तुमची शेवटची इच्छा विचारत असाल तर मला काळा कपडा चेहऱ्यावर न टाकता मला असंच फाशीवर जायचं आहे. कारण मला माझ्या राष्ट्राला, माझ्या देशाला दाखवायचं आहे. इंग्लंडचे नारे मला असे द्यायचे आहे. एवढं काम होतं. किती त्या आईचं भाग्य असेल की अशी मुलं माझ्या पोटी आले, माझे रत्न आले, की आईला सांगत होता की बाबा माझ्या जन्मी एकच का तू आलास, मला अनेक अशी पोरं पाहिजे होती जे देशासाठी लढतील. रामप्रसाद बिस्मिल्ला काय माणूस होता. विक्रम बत्रा काय माणूस होता. अरे कारगिलचं युद्ध चालू होतं तेव्हा तो घरी आलेला होता आणि तिकडे निरोप येतं कारगिलचं युद्ध चालू आहे. आणि कारगिलचं युद्ध चालू असताना घरी निरोप येते तेव्हा आई तिला तयारी होती त्याची जाण्यासाठी कारगिल युद्धासाठी. आणि कारगिल युद्ध तयार असताना तेव्हा त्यांना निरोप येतो आणि जातो तेव्हा आई त्यांना वाटे देते, मैं तुम्हारा इंतजार कर रही हूँ. कारण तो सांगत होता बेटा फिर वापस आना. तो सांगतोय, विक्रम बत्रा सांगतात की मैं एक तो तिरंगा लपेट कर आऊंगा किंवा ऐसे ही आऊंगा. म्हणजे एवढं काम आहे देशासाठी काय पण ते आपण केलं पाहिजे. तुम्हाला डॉक्टर इंजिनियर मी मगाशी सांगलं वास्तवतेचे दर्शन द्या तुम्ही. मी सांगू तुम्हाला किती डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, माणूस पण या आधी. माणसाचा माणूस बनण्यासाठी आपल्याला या शाळेमध्ये काम करावे लागेल, एकूणमेकांची मदत करावी लागेल. आज तुम्ही बघत असाल मुलींचे कितीतरी छेड काढण्यात जातात. कशासाठी मुलांना? जर एखादा आपल्या शाळेत छेड काढत असेल तर तुम्ही लढलं पाहिजे. कारण हे आपल्या बहिणी आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी लढलं पाहिजे, तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणून हे रक्त खळखळलं पाहिजे. आयुष्य मिळाले एकदाच मिळाले, पुन्हा तुम्ही जन्माला येणार नाही. पहा करुणी जावे असे काही दुनियेत तुम्ही जाताना, गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. आणि खरंच शेवटचा निरोप घेण्यासाठी आपल्याला अनेक काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणून हे जन्म मिळवला अतिशय महत्वाचं आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात तुम्हाला जर 1 वर्षासाठी काम करायचं असेल तर तुम्हाला धान्य पेरले पाहिजे. तुम्हाला जर 10 वर्षासाठी काम करायचं असेल तर झाडं लावली पाहिजे. आणि तुम्हाला 100 वर्षासाठी जर काम करायचं असेल तर तुम्हाला माणसं जोडली पाहिजे. आणि 1000 वर्ष जर काम करायचं असेल तर तुमचे विचार पेरले पाहिजे. आणि हे विचार महापुरुषांनी पेरले म्हणून तुम्ही ते जिवंत आहात. नाहीतर कुठे असं आज सांगता येत नाही. यशवंतराव चव्हाणांचं एवढं काम मोठं होतं. आज त्यांनी काहीच नव्हतं यशवंतराव चव्हाणांकडे. मरता 25,000 काहीतरी त्यांच्या खात्यावरती होते. आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं, संरक्षण मंत्री पद भूषवलं. एवढं मोठं काम आहे. तुम्ही वाचा, यशवंतरावांना वाचा, तुम्ही वाचा. आज तुम्ही बघत असाल शरदचंद्र पवार 81-85 वर्ष झाले तरी तो माणूस आज महाराष्ट्रामध्ये एक तरुणांसारखा फिरतो, पायाला गुंडं बांधून फिरतो देशासाठी काम करण्यासाठी, आपल्या लोकांसाठी काम करण्यासाठी. एवढं मोठं काम आहे. आणि हे काम करत असताना आपण नक्की त्यांचे विचार घेतले पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. ज्या मला इथे आमंत्रित केलं, काळाचा आणि वेळाचं बंधन आहे. कारण मला ही संधी मिळाली, या संधीचं मला सोबत करायचं होतं. तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचवायचे होते आणि हे विचार नक्कीच पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मला मिळालं. आयुष्य जाता जाता एवढं सांगेन की हे जीवन मिळाले आहे याचं तुम्ही योग्य पद्धतीने वापर करा. नक्कीच तुम्ही गोल ठेवला पाहिजे आपला, मला काय व्हायचं आहे. नक्कीच तुम्ही गोल ठेवला पाहिजे मला काय व्हायचं आहे. कारण गोल ठेवत असताना आपण विचार केला पाहिजे ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला त्या आई वडिलांसाठी एक आदर्श मुद्दा
जेव्हा आई आपल्या चेहऱ्यावर गालावर हात फिरवते आणि बाबा, कारण शिवाजी महाराजांचं उदाहरण जिवंत आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता आणि राज्याभिषेक होत असताना आई तिकडे बसली ती आणि तिच्या डोळ्यातून गळगळ 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 पाणी आलं आणि अचानक नजर गेली शिवाजी महाराजांची. माझी आई का रडते? आणि जिजामाता उठल्या आणि शिवाजी महाराजांच्या दिशेने निघल्यानंतर मग शिवाजी महाराजांनी बघितलं, आऊ साहेब इकडे येत आहे, कशासाठी येत आहे? आणि नंतर ज्या वेळेस शिवाजी महाराज तडकन उठले, आऊबाई सांगायचं आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही काय येणं केलं? कारण त्यांना माहिती होतं, कारण आईने जे केलंय, बापाने जे केलंय, गुरुजनांनी केलंय ते कोणीही करू शकत नाही. आणि शतक आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे. हे आयुष्य, अरे जो मुलगा कुणीतरी पुरं चालतोय, जो मुलगा कुठेतरी काम करतोय, त्याला विचारा तुम्ही नशीबवान आहात म्हणून इथे बसला. तुम्हाला मिळालेलं हे दान आहे आणि हे दान चांगलं होण्यासाठी तुमचे नशीब आहेत म्हणून एखाद्या गुराख्याला जाऊन विचारा काय हाल आहेत ते. त्याची बोली भाषा चांगली नाही, त्याचं राहणीमान चांगलं नाही, तुमचे नशीब आहे तुम्ही इथे ताट मानेने बसला. आणि म्हणून हे मिळालेलं आयुष्य तुमच्याकडे चांगलं व्हावं. आयुष्य खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे, आपण जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं काही करायचं, आज ना उद्याला मरायचं, मग कशाला मागं सरायचं? आज ना उद्याला मरायचं, मग कशाला मागं सरायचं? आणि खरी तुम्ही जगता आलं पाहिजे. चला जगूया आनंदाने, आपलं जीवन खूप सुंदर आहे आणि हे जगतात आलं पाहिजे. आयुष्य सुंदर आहेच, पण त्याबरोबर सुंदर करण्यासाठी या शाळेच्या भिंती लागतात आणि तेव्हाच आयुष्य सुंदर होतंय. मला त्या भिंती मिळाल्या म्हणून आज मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि आयुष्य एक आनंद होतोय की माझ्या शाळेत मला व्याख्यानाला बोलवलं, त्या गुरुजनांचं आणि माझ्या सदाबाईचं मी आभार मानतो. तुम्हा विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. माझ्याकडून काही चुकलं असेल या कामालाकडून तर माफ करा आणि नक्कीच आयुष्याला एक चांगले करा. आला सास गेला सास जीवा जरे संतर, आला सास गेला सास जीवा जरे संतर, अरे जगो न मरण एका श्वासाचं अंतर. जगता आलं पाहिजे म्हणून हे जीवन आनंदाने जगता आलं पाहिजे, आनंदाने जगता आलं. चला जोया एकदा एक गोष्ट करून गजरा विठ्ठल 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 मी सर्व गुरुजनांचा आणि विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि माझं हे लांबलेलं भाषण मी थांबवतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखरच आपल्या अनमोल अशा वाणीतून आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञानपूर्ण मार्गदर्शन विचारासाठी आपले अमूल्य विचार मांडले तुम्ही. त्याचबरोबर वेळात वेळ काढलं आणि खऱ्या अर्थाने आमच्या विद्यार्थ्यांना याच्यातून एक प्रेरणा मिळेल, जेणेकरून असेच माझे विद्यार्थी पुढे व्याख्यानासाठी किंवा कोणत्याही प्रबोधनासाठी येतील अशी आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. आणि हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी घोषणावा असेल तर आपण जे आपले विचार मांडले त्यासाठी पुनश्च एकदा आपल्या विद्यालयाच्या वतीने आपलं धन्यपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोखाडा तालुक्यातील पत्रकारितेचा एक बुलंद आवाज आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ की जे सत्य असतं ते शोधत जगाला दाखवणं हे एक सुद्धा प्रक्रिया पूर्ण पार पडत असतात असे पत्रकार, शाळेचे माजी विद्यार्थी आणि दैनिक सागरचे पत्रकार तसेच महाराष्ट्र टेनचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सदाभाई शेख यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो,
प्रेम आपल्या सरांवर ते आज पण घडवत आहे तुला. आम्ही जर पत्रकारितेमध्ये काम करत असताना मी तर पहिले खूपच घाबरलो होतो का मला पत्रकारितेमध्ये काम करताना सत्य कसं करायचं, कुठपर्यंत लढायचं. पण जेव्हा मी पत्रकारितेत सुरुवात पहिली बातमी बनवली तेव्हा माझा मनातला डर हा निघून गेला. आणि पुढे जात असताना माणसांनी जेव्हा घाबरलं तो माणूस पुढे जाऊ शकत नाही. कुठे जाऊ शकत नाही माणूस, तो घाबरणारा माणूस. कारण का आम्ही पण पहिले घाबरत होतो, पण कोणाला? शिक्षक लोकांना. त्यांना घाबरलो म्हणून आज इथपर्यंत आलो. आणि आम्हाला घडवणारे सर तर मॅडम आहेतच, पण सर पण आज घडवत नाही आम्हाला. कारण का मी माईकवर बोलणार नव्हतो, मला जमत नाही बोलायला जास्त काही. पण सर काय बोलले, मी आज बोलले, मला अजून पुढे बोलता येईल. म्हणजे सर मला आज पण घडवत आहे. म्हणून तुम्हाला जास्त काही मी बोलत नाही. तुम्ही विद्यार्थी म्हणून जगत असताना तुम्ही सरांना आदर्श ठेवा पुढे. आणि पुढे काही विचारवंत व्हा, कोणी डॉक्टर व्हा, कोणी वकील व्हा, पुढे काही आय एस अधिकारी व्हा. कारण जवाहरला पण आपले आय एस अधिकारी झाले. तसे कोणीतरी मनामध्ये जिद्द ठेवा का मला पण आय एस अधिकारी व्हायचं आहे, मला पण डॉक्टर व्हायचं आहे, आणि मला पण पुढे काहीतरी व्हायचं आहे, मोठा अधिकारी व्हायचं आहे, एका शाखेमध्ये मला शिक्षक व्हायचं आहे, प्राध्यापक व्हायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आज इथं 6 तास अभ्यास करावा लागेल. म्हणून तुम्ही हे करत असताना मनामध्ये जिद्द ठेवा. आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं, मी त्याला काही जास्त बोलता येणार नाही, पण मला या कार्यक्रमाला बोलवलं फुले सरांचं आणि मॅडमचं, पूर्ण शिक्षक वर्गाचं फार आभारी आहो. जे काय बोललं ते समजून का आज पहा कर्मवीर अण्णांच्या 138व्या जयंती निमित्त आज आपल्याला हे पाहुणे लाभले. आजचं 5वं पुष्प होतं. आदरणीय शिंगडे साहेब यांनी आपल्याला चांगलं वाईट, दुःख सुख, त्यानंतर आनंद जे आपण शोधाल त्याच्यात आपल्याला आनंद मिळतो. सुख पाहता जावा पडे दुःख पर्वता एवढे आपलं असं असतं. परंतु जर शोधलं तर आपण दुःख पाहता जवा पाडे सुख पर्वता एवढे आपण पाहू शकतो. आणि शिंगडे साहेब इथल्या विद्यार्थ्यांचं सांगायचं झालं तर आम्हाला शिकवत असताना आलेला एक अनुभव, यांच्याकडे टॅलेंट असते पण शिकवताना जर प्रश्न विचारला तर तोंड गप्प असतात. मग मुके आहेत का बहिरे आहेत का बोलके काहीच कळत नाही. बोलायला अजिबात यांच्याकडे कुठल्याही प्रकारची स्टेज दिली नाही. पहिल्यांदा बोलायला शिकलं पाहिजे. आपण पाहतो की आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आज आपल्याला इथं प्रबोधन करतायत, व्याख्यान देत आहेत, त्यांची आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आज खऱ्या अर्थाने हे दोन्ही आपल्याला पाहुणे लाभले, त्यांचे विद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य फुले सर यांना मी विनंती करतो की आपलं जे काही व्याख्यानमालेचं सप्ताह आहे त्या सप्ताहाचं आभार आणि थोडक्यात आभाराचं प्रदर्शन त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आभार प्रदर्शन आता बेटे सौदा तो काले विधी कसा करायचा. आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? व्हेरी गुड. तर बडे सावधान विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला सोमवारपासनं तर शनिवारपर्यंत 7 दिवस कर्मवीर अण्णांचा विचारांचा, कर्मवीर अण्णांच्या 138व्या जयंतीचा कार्यक्रम हा 7 दिवस चालवायचा. आणि मग हा 7 दिवस चालवायचा तर तो कशा स्वरूपात चालवायचा आणू शकलो, तर ते मी वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या मुलांसमोर सादर करायचं म्हणून वेगळ्या पद्धतीनं ते वक्ते सुद्धा मी चेक करत होतो. आणि त्यांनी जे वक्ते दिले, काही वक्ते मिळू शकले नाही पण ते फार छान होते. आणि ते बोलले
की मी वगैरे बोलतो वगैरे, पत्रकार वगैरे असे काही साधे नका समजू. त्यांना बोलता येतं, हे येतं, सगळं ज्ञान असतं. पण मी एक सांगतो, आता मला तर पोहता येत नाहीये आणि तुम्हाला तर पोहता येते. पोहणारा जास्त श्रम घेतो का बुडणारा जास्त श्रम घेतो? हा, मला ऐकायला कमी आहे. बुडणारा, बरोबर आहे. कारण बुडणाऱ्याला माहित असतं की मला पोहता येत नाहीये, म्हणून बुडणारा ज्यावेळेस पाण्यात बुडतो ना, तर तो आरडाओरडा करतो, त्याचे हात असं पाणी इकडून गेला तर वरती येतच नाही म्हणाल, पण असं इकडून तिकडून बुडायचंय तर बुडणारे त्याच्या मनात असतं का अशा पद्धतीने हात मार, तशा पद्धतीने हात मार, आणि तो बुडणार आहे ना आपोआप स्वतःला बुडवून घेतो आणि बुडतो. पण पोहणारा जो असतो ना, त्या पोहणाऱ्याच्या अंतर्मनामध्ये असतं का मला पोहता येतंय, आणि मग तो पोहणारा त्या नदीत उडी घेतो, आणि ती उडी घेतल्यावर तो अत्यंत हळुवारपणे उजवा हात, डावा पाय, डावा हात, उजवा पाय, किंवा उलट होऊन आकाशाकडून अशी पाणी जे आहे ते पाणी आपल्या शरीराखाली टाकत मस्तपैकी तरंगत असतो आणि पोहत असतो. फक्त विचाराचा आणि आत्मविश्वासाचा फरक. बुद्ध असतील, कबीर असेल, ख्रिस्त असेल, कुठलाही धर्मगुरू असेल, कृष्ण असेल, ख्राइस्ट असेल, लाओत्सा असेल, कुणीही असेल, पृथ्वीवर आपण सारे ही सूर्याची लेकरं आहोत. त्यांच्या मध्ये ज्या क्षमता निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत त्या तुमच्या माझ्यासहित सगळ्यांमध्ये त्या क्षमता आहेत. फक्त त्या क्षमतांचा वापर करणं आणि त्या क्षमतांवर काबू पाडणं, एवढं जर झालं तर देव सुद्धा आपण होऊ शकतो. त्यांना पुजतो आपण, का पुजतो तर त्यांनी विचार दिलेले. पण आपल्याला जर पुजायचं असेल तर आपण आपल्यातलं आत्मतत्व शोधलं पाहिजे. ते सद्दाम भाईंनी सांगितलं. असू द्या, मी आभार मानायला आहे या ठिकाणी. 22 सप्टेंबरला पद्मभूषण कर्मवीर अण्णांची मिरवणूक झाली. त्या मिरवणुकीमध्ये इथले प्रथम नागरिक अमोल पाटील साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम पाटील, सुनील कस्तुरे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्यामभाऊ उदड, चुंबळे काका, सादिक पैशे, आश्रम शाळेचे प्रकल्प अधिकारी विठ्ठल रामजी शिंदेचे मुख्याध्यापक अर्जुन शेळके सर, लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण चांदोरे साहेब, उपप्राचार्य संतोष मेंगा सर, आणि गावातले सगळे नागरिक आणि आपण सर्व विद्यार्थी, ती कलाकार, या मिरवणूक यशस्वी करण्यामागे ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्यांचं मी विद्यालयातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर याच व्यासपीठावर पावसामुळं आपण व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं. त्याला अत्यंत मोठ्या हुद्द्याचा, मोठ्या अनुभवाचा माणूस आपल्याला मिळाला. ते म्हणजे प्रकाश रामदास चुंबळे. वाचन संस्कृतीवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. ते राज्य सरकारी शासकीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचंही त्या दिवशी मी इथं नव्हतो, कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले आदरणीय शशिकांत बाविस्कर ITIचे शिल्पनिर्देशक होते, आणि त्यावेळेस आपल्या विद्यालयाच्या परिवीक्षिका आदरणीय पाटील मॅडम यांनी अध्यक्षपद भूषवलं. त्यांचेही आभार पहिल्या पुष्पाचे मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून व्यक्त करतो. त्याच्यानंतर दुसरं पुष्प झालं आपल्याकडे माननीय नितीन वामनराव आहेर. हे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक होते.
व्यक्तिमत्व विकासाविषयी आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत विविध उदाहरणाद्वारे त्यांनी आपल्यामध्ये प्रज्वलित केली. त्यावेळेस अशाच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वामन दिगा हे माजी विद्यार्थी आहेत रयत शिक्षण संस्थेचे, ते त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांचंही या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आपल्याला प्रवीण घुले सर मिळाले. ते प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत. मातृभक्ती, श्रमजीवी, कष्टकरी, शेतकरी यांच्यावर त्यांनी काव्य वाचन केलं. त्या कार्यक्रमाला याच शाळेचे माजी विद्यार्थी देवेंद्र वैद्य हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतातून विविध कविता साजऱ्या केल्या. ते शाळेच्या माजी विद्यार्थी बरोबरच या गावातले ज्येष्ठ असे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचंही मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. आणि काल आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते योगेशजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष सरपंच संसद, आणि त्यांनी ग्रामीण विकासात विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करताना विविध पैलूवर आपल्याला सांगितलं, विविध उदाहरणं दिले. तर कुठलाही श्रम करायचा असेल, ऐश्वर्या राय व्हायचं असेल तर किती तास श्रम करावे लागतील? किती? 18 तास जर तुम्ही श्रम केले तर ऐश्वर्या राय सुद्धा आपण बनू शकतो. भारताचे संस्थांनी आपल्याला काही योजना पण देऊ केलेल्या आहेत, त्या आपण निश्चितच हे करू. पण मग आपला मेंदू आणि हे जर इतकं असेल तर मग आपल्याला आता शीर्षासनाचे तास घ्यावे लागतील. पुढे त्याच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपले नगराध्यक्ष अमोल पाटील साहेब लाभले. त्यांनी त्यांचं शालेय जीवन आणि श्रमाशिवाय काहीच मिळू शकत नाही, कष्टाशिवाय काही होऊ शकत नाही. त्यांचं जे हे मोठेपण आहे हे त्यांनी बालपणात केलेल्या कष्टाचं आजचं फळ आहे. हे मी त्यांचंही या निमित्तानं आभार व्यक्त करतो. आणि हे सगळं होत असताना ही व्याख्यानमालेचा आज समारोप आहे. या व्याख्यानमालेसाठी असे अनेक हात आहेत की ज्यांनी पुढे न येता प्रचंड काम केलेलं आहे. त्यात माझ्याबरोबर माझे असणारे सर्व सहकारी शिक्षक स्टाफ, बंधू भगिनी, पाठीमागच्या हॉस्टेलच्या दिघा मामापासून सोमवंशी सर असतील, लेडीज हॉस्टेलच्या मॅडम असतील, शेजारच्या आश्रम शाळेचे शेळके सर असतील, त्यांचा किचनचा स्टाफ असेल, त्यांचा स्टाफ असेल, त्या सगळ्यांनी या व्याख्यानमालेसाठी मला मदत केलेली आहे. मी त्यांचं सुद्धा या निमित्तानं आभार व्यक्त करतो. आणि ही व्याख्यानमाला का मला कुठलाही डिस्टर्बन्स कुणीही येऊ दिला नाही, मला कुठल्याही प्रकारचा कोणाचाही फोन आला नाही की सर याला अध्यक्ष करा, आम्हाला पाहुणे बोलवा. हे पूर्ण स्वातंत्र्य मला ज्यांनी दिलं ते या विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सदस्य, सन्माननीय सदस्य माननीय नरेंद्रभाई पाटील, सादिकबाई शेख, सुनील कस्तुरे, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ही व्याख्यानमाला कर्मवीर जयंतीच्या सप्ताहानिमित्त या ठिकाणी संपलेली आहे असं मी जाहीर करतो. पण हे 7 दिवस 5-6 वाक्यांनी जे जे विचार दिलेले आहेत तेवढे विचार तुम्ही घेतले आणि अंगीकारले तर मला वाटत नाही का जगामध्ये जसं भारत महासत्ता बनण्याचा प्रयत्न करतोय तसं माझा प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय कर्मवीर.